हॅलो फ्रेंड्स, मी योगिता. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज मी तुमच्याशी एकदम साधा मेकअप लुक शेअर करणार आहे, जो की तुम्ही रोजच्या ऑफिससाठी किंवा तुम्हाला रोज घरी तयार होऊन राहायला छान वाटतं तर त्यासाठी किंवा छोटीशी बड्डे पार्टी आहे किंवा थोडं बाहेर जायचं आहे तेव्हा तुम्ही हा मेकअप लुक करू शकता. चला स्टार्ट करूया. तर मी आता फक्त चेहरा वॉश करून आलेली आहे, मी काहीच लावलेलं नाही आहे. सर्वात आधी मी इथे संपूर्ण चेहरा स्वच्छ पुसून घेत आहे. मेकअप करण्याआधी स्किन क्लीन असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. मॉइश्चरायझरमुळे स्किन हायड्रेटेड राहते आणि मेकअपसुद्धा स्किनवर व्यवस्थित बसतो. तुमच्या स्किनला सूट होणारा मॉइश्चरायझर तुम्हाला यूज करायचा आहे. एक गोष्ट मेकअप करताना लक्षात ठेवायची, जे आपण चेहऱ्याला लावतो तो हात आपल्या मानेकडे सुद्धा न्यायचा आहे आणि कानावर सुद्धा. संपूर्ण चेहऱ्यावर छान मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 5 मिनिट्स आपल्याला वेट करायचं आहे. त्यानंतर मी डॉट अँड कीचा सनस्क्रीन वापरत आहे. दिवसाचा मेकअप असला की सनस्क्रीन लावणं मस्ट आहे. त्यामुळे तुमच्या त्वचेला सूर्यांच्या किरणापासून संरक्षण मिळतं आणि मेकअपसाठी एक चांगला बेस तयार होतो. तुमच्या स्किनला सूट होणारा सनस्क्रीन तुम्हाला यूज करायचा आहे. सनस्क्रीनसुद्धा छान चेहऱ्याला पूर्ण लावून घ्या, मानेकडे पण लावून घ्या आणि पुन्हा तुम्हाला 5 मिनिट वेट करायचं आहे. त्यानंतर मी लॅक्मेचा प्रायमर वापरणार आहे. प्रायमर लावल्यामुळे स्किन स्मूथ दिसते, पोर्स थोडे ब्लर होतात आणि मेकअप जास्त वेळ टिकून राहतो. तसेच मेकअपची फिनिशिंगसुद्धा नॅचरल दिसते. प्रायमर तुम्हाला डॉट डॉट करून लावायचं आहे आणि पूर्ण चेहऱ्यावर पसरून घ्यायचं आहे. प्रायमर थोडासाच घ्यावा लागतो. जसं तुम्ही लावायला सुरू करता तसंच तुम्हाला जाणवायला लागतं की आपली स्किन छान स्मूथ लागते. छान टॅप टॅप करून तो आपल्या स्किनमध्ये छान मुरवून घ्यायचा. त्यानंतर मी इनसाईडचा स्किन टिंट वापरणार आहे. रोजच्या मेकअपमध्ये फाउंडेशनपेक्षा मला टिंट वापरायला जास्त आवडतो. तुमच्याकडे टिंट नसेल तर तुम्ही BB किंवा CC क्रीमही वापरू शकता. त्यामुळे मेकअप हेवी न दिसता खूप नॅचरल आणि ग्लोई दिसतो. टिंट चेहऱ्यावर व्यवस्थित डॉट डॉट करून लावा आणि छान ब्लेंड करून घ्या. तुम्हाला हाताने जर कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही हाताने करा किंवा तुम्ही ब्लेंडर यूज करू शकता किंवा तुमच्याकडे ब्रशेस असतील तर तुम्ही ब्रशनीसुद्धा छान व्यवस्थित लावून घेऊ शकता. टिंट थोडासा पातळ असतो, फाउंडेशनसारखा घट्ट नसतो, त्यामुळे तुम्ही तो छान असा क्रीमसारखा लावून घेतला तरी चालतो. त्यानंतर छान टॅप टॅप करून जर कुठे एक्स्ट्रा लागलेले असेल तर ते छान व्यवस्थित टॅप टॅप करून काढून घ्या आणि एकसारखा पसरवून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला तो जो बेस आहे तो सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर लावून घ्यायचा आहे. यामुळे चेहऱ्यावरचा एक्स्ट्रा ऑइल कंट्रोल होतो आणि मेकअप जास्त वेळ टिकून राहण्यास मदत होते. डोळ्यांच्या खालून नाकाजवळ आणि माथ्यावर सुद्धा छान व्यवस्थित लूज पावडर लावून घ्यायची. आता मी आयशॅडो लावत आहे. आयशॅडोचा कलर खूप डार्क न वापरता स्किन टोनला मॅच होईल असा शेड निवडा. त्यामुळे मेकअप खूप केल्यासारखं वाटत नाही, पण डोळे मात्र खूप सुंदर आणि उठून दिसतात. दोन्ही डोळ्याला छान व्यवस्थित आयशॅडो लावून घ्यायचा. त्यानंतर मी ब्लश लावत आहे. मला खूप पिंक किंवा रेड ब्लश वापरायला आवडत नाही, त्यामुळे मी हलकीशी शाईन असलेला ब्लश वापरते. यामुळे चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो दिसतो आणि एक शेड येतो तुमच्या चेहऱ्यावर. खूप पिंक किंवा रेड रेड टमाटरसारखे गाल न दिसता छान सुंदरसा शेड येतो चेहऱ्याला. त्यानंतर आयब्रोज फिल करून घ्यायच्या. आयब्रो फिल केल्यानंतर संपूर्ण लूक खूप उठून दिसतो आणि चेहऱ्याला एक छान शेप मिळतो. मी आता दोन्ही आयब्रोज फिल करून घेतलेले आहेत. आयब्रोज झाल्यानंतर मी थोडासा हायलायटर लावणार आहे. हायलायटर खूप जास्त न लावता हलकासा वापरला तर लूक खूप सुंदर दिसतो. आता आयब्रोजचा जो कॉर्नर असतो त्या इनर कॉर्नरला थोडासा हायलायटर लावायचा आहे, त्यामुळे डोळे अधिक ब्राईट आणि फ्रेश दिसतील. त्यानंतर चिकबोनवर सुद्धा हायलायटर लावा, यामुळे चेहऱ्याला एक सुंदर ग्लो येतो. त्यानंतर साईड बोन जे असतात तिथे सुद्धा थोडासा हायलायटरचा हात फिरवून घ्यायचा आणि आपल्या नाकाच्या मधल्या भागावर सुद्धा थोडासा हायलायटर लावून घ्या. त्यामुळे चेहऱ्यावरील फीचर्स अधिक उठून दिसतात आणि स्किनला एक नॅचरल शाईन मिळते. त्यानंतर हलकासा काजळ लावला आहे. रोजच्या लूकसाठी मला काजळ पुरेसा वाटतो, त्यामुळे डोळे अधिक आकर्षक दिसतात. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मस्कारा लावून घ्या. आणि आता सगळ्यात शेवटी लिप लायनर घेतलेलं आहे. लिप लायनरने छान लाईन्स ओढून घेते आणि मग शेवटी मी न्यूड लिपस्टिक लावणार आहे. रोजच्या वापरासाठी न्यूड शेड्स खूप सुंदर दिसतात, त्या नॅचरल लुक देतात आणि कोणत्याही आउटफिटवर छान मॅच होतात. आणि बस, माझा मेकअप लूक तयार आहे.
रोजच्या वापरासाठी हा लूक खूप छान आहे. मेकअप केल्यानंतर वाटत नाही, पण चेहरा फ्रेश, ग्लोईंग आणि वेल ग्रूम्ड दिसतो. तुम्हाला हा लूक कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.